काही मला सुखाने घरात बसून येणार नाहीये दुसरं लग्न करा. अरे वा वनिता काय म्हणलीस तू? काय 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 ऐकू आलं नाही मला एवढं लग्न करा. जोराची. या गुरुजींनी सुरेख असं नियोजन केलेलं आहे इथे मंगळसूत्रासाठी. म्हणजे स्वतःच कलाकार झालेत गुरुजी आज. आम्हाला लाभलेले गुरुजी आहेत ते खूपच तयारीत आलेले आहेत. साऊंड वगैरे माईक वगैरे सर्व तयारीत आलेले आहेत ते आज इथं. एक घाई गडबडीत एक पाहुणा आला जो आम्हाला दिवसभर दिसला नव्हता, पण आत्ता बरोबर टायमिंगला आला आणि अशी गडबड केली. आमच्या एकमेकांच्यातच भांडणं लावायचा प्रयत्न केला, पण आम्ही पण हुशार. पाहुण्यांसाठी बायको संघ वैर घेऊ नये आणि नवीन नवर तर अजिबात घेऊ नये. पाहुणे आरडाओरडा करत आमच्या अंगावरती आले. चला 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 बंद करा चला. गुड मॉर्निंग, प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आवरून झालेले आता निघायचे शूटला. आता साधारणतः सकाळचे वाजले 5:30 आणि शूट जवळच आहे. पण आता ब्राईड मस्त आता दुपारचं तीनचं लग्न असेल, 2:30-3चं. आता ते म्हणली सकाळी 7ला हळद आहे. हळद आहे खेडशिवापूरच्या पुढं. क्लायंट आहेत नैरत राहायला. आता जाऊन बघूयात. माझ्या मते तरी आवरलं नसेल, 100% आवरलं नसेलच. आता बघू. आता फोटोग्राफर त्याचं शूट येत होतं म्हटलं. ब्राईड म्हटली 6ला याच निघायचं ते आपल्याला. 7ला सकाळी हळद आहे. एवढं सकाळी काय होत नाही आता, एवढं माहिती आता. पण बघू तिथं गेल्यावरती. चला घेऊ आवरून आणि मग निघूयात. सेल्फी तिथं चालू आहे काहीतरी. जाता जाता आधी घेऊ कुठेतरी चहा आणि मग निघूयात आपण पुढे. चला आवरून. तर मग निघूयात. आता इथून जायचं नवले ब्रिजला आणि मग तिथनं ते आले फोटोग्राफर त्यांच्यासोबत जायचं आता पुढे. आता चौकामध्ये चहा घेऊ मस्तपैकी गरम गरम आणि मग पुढे निघू. गाडी काढू आता पहिले. ह्याच गाडीवर जाऊ आज म्हणे त्याला सुट्टी आहे. तर आपली ज्युपिटर आज माझ्याकडे आवडतो. कधी दूध नाही गाडी त्याच्याकडे. आपली गाडी की कधी गाडीला स्वच्छता नसते, काय नसते अशी कसली गाडी. कारण द्यायचं कळतच नाही, पुसायचं तर त्याच्यावरनं कळत नाही. सर्व करावं लागतं मलाच. चलो चला तर मग आता चहा पिऊ आता मस्त बिचार. तर सकाळी सकाळी पण बऱ्यापैकी मुंबई हायवेला ट्रॅफिक आहेच. 6:30 वाजता पण चालू आहे ट्रॅफिक. सकाळी सकाळी चंद्राचं दर्शन घेऊ. आता निघू आपण घरी यायला, पण आता रात्रच होणार आहे. तर काही मग वडगावमध्ये आपण पोचलो इथं क्लायंटच्या घरी. आणि नेहमीप्रमाणे 5 मिनटं 10 मिनटं थांबा नवऱ्यावरती. 6:05लाच पोचलो आहे. चहा यावेळेस स्किप झाला. आता बघू जाताना चहा तर घ्यावाच लागेल. चहाशिवाय होत नाही आपलं काय. बघू आता किती वेळ लागतो आवरायला. आता हळद होती 7ला आणि 7च्या घरातच वाजले आणि आताशी नवरी आली 7 वाजता आणि आता करतोय शूट. बरोबर 1 तास बसून होतो. चालू होतं शूट इथे. टायमिंगचं महत्त्व खतरनाक एकदम. मग झाला आमचा प्रवास सुरू. दायरीमधनं आम्ही निघालो कोंढणपूरला मस्तपैकी नवीन बोगद्यामधून आणि जवळच असल्यामुळे 15-20 मिनटात पोहोचणार. काय धावपळ करत आम्ही तर इथं पोचलोय. आता बरोबर 6:15 वाजलेत आणि सध्याची गडबड बघा काही नाही. आतमध्ये पुढच्या लावायचा कार्यक्रम चालला आहे. तर बघू घेतो कॅमेरा रेडी करून क्लोजअप वगैरे घेऊ ब्राईडची आणि शूटला स्टार्ट करू. चला. तर काय मग जरा वेळ थांबलो, बाहेरच घेतलं सूर्यदेवाचं आज सकाळ सकाळ दर्शन. शक्यतो कमी होतं असं की सूर्यदेवाचं दर्शन होतं, कारण निवांत उठतो आहे मी सध्या. आणि आता होईलच जर सेटअप रेडी झाले की करूयात मग कपल स्टार्ट आणि चालू राहील आता शूट. आता बघू आता टायमिंगवर होतं. 12:30चं लग्न आहे. पहिलं वाटलेलं 2:30 आहे, पण आहे 12:30चं लग्न. थोडी नाही भरपूर धावपळ होईल आता. तर काय बघू फुल आता कपल चालू केलेले आहेत आता. आणि फुल आणि बघू असं कपल पण छान आहे. ऐकतायत काय नाही विषय असा.
उरक तर घेतलं, आता बघूयात हळद होईल चालू, मग हळद झाल्यावर घेऊयात. लोकेशन तर छानच आहे आणि हा कोंढणपूरचा एरिया आपल्याला तर खूपच माहितीतला आहे. तर कोंढणपूरच्या या एरियाचं ना आपलं बऱ्यापैकी जुनं नातं. चला तर आता इथं सेटअप रेडी झालेले आहे. आता आपण लेआउट वगैरे शूट करून घेऊ इथं. आता तर बघू आता कुठं काय. हळद तर मस्तपैकी गार्डनमध्येच आहे, घेऊयात आता गार्डनमध्ये शूट करून. लोकेशन बघू रेडी केलं आहे का सेटअप जर रेडी असेल तर घेऊया शूट करून. तर इथं आता हळद आहे आणि इथंच विधी होतील असं मला वाटते, पण अजून तरी काय तयार नाही आहे. चल असं गरम नाश्ता आज पोहे मस्तपैकी. आता पोहे खातो खाना घाई गडबडीत नेहमीप्रमाणे उशीर झाला आहे. चला आता बरोबर आहे त्यांचं पण 12:30चं लग्न आहे आणि आता हा विधी पण आत्ताच आहे, त्यामुळे हे गडबड होतच राहणं. आणि मला नाही वाटत जास्ती पाहुणे असतील, कारण खूपच दोन्ही पार्ट्या लांबच्या आहेत आणि लग्न तिसरीकडे आहे म्हटल्यावरती कमी पाहुण्यांमध्येच लग्न असेल, 400-500. रथ झाल्यावर बराच वेळ होता विधीला. विधी आत्ताच आहे, लग्नाच्या आधी बरं झालं. गुरुजींचं चालू आहे आता नियोजन, मस्त अशी सप्तपदी काढली आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी नियोजन केलेलं आहे गुरुजींनी. त्यापर्यंत आपण घेऊया चहा, मग मस्तपैकी गरमागरम चहा. इथं पण साखर सम्राट आहेत का काय खरं नाही बाबा, आज डायबिटीज होऊनच जाते वाटते घरी. तर अशी या गुरुजींनी सुरेख असं नियोजन केलेलं आहे इथे मंगळसूत्रासाठी. म्हणजे स्वतःच कलाकार झालेत गुरुजी आज. आणि पहिल्यांदा पाहतोय आम्ही पण, एवढे वेडिंग केलं आम्ही पण, असं स्वतः एवढी डिझाईन करणारे पहिल्यांदा गुरुजी पाहतोय. खूप सुरेख केला आहे, झाल्यावर तर अजून सुरेख दिसेल. ते आमच्या जे आम्हाला लाभलेले गुरुजी आहेत ते खूपच तयारीत आलेले आहेत. साऊंड वगैरे माईक वगैरे सर्व तयारीत आलेले आहेत ते आज इथं. दाजी तिला बोलवा आणि तिला काय पाहिजे ते आणून द्या वेळेवर. तुम्हाला आणून मी तिन्ही करायला पाहिजे म्हणून मी तिलाच बोलतो, तुम्हाला नाही बोललो. पण मी तुम्हाला मी तासभर आणून सोडला इथं. हो पण विधीला पण वेळ लागतो ना, करायची का नाही आपल्याला. काय करा तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. आणि नवरदेव पण म्हणतोय नवरीने उशीर केलाय म्हणून झाले सगळं. अरे भाऊ थांब जरा, पूजा झालं सगळं तुला, थांब जरा दे आता तू ढकलू. पाहुण्यांसाठी बायको संग वैर घेऊ नये आणि नवीन नवरदेवानी तर अजिबात घेऊ नये. एक घाई गडबडीत एक पाहुणा आला जो आम्हाला दिवसभर दिसला नव्हता, पण आत्ता बरोबर टायमिंगला आला आणि अशी गडबड केली. आमच्या एकमेकांच्यातच भांडणं लावायचा प्रयत्न केला, पण आम्ही पण हुशार. आमचं सकाळपासून कोऑर्डिनेशन चालू होतं, त्यामुळे काय आमचे वादच झाले नाही. पण पाहुणा दिसलाच नव्हता सकाळपासून, इकडेच मग काय झाले विधी. आता नवरदेव निघालाय परण्याला. चला आता घेऊया थोडं शूट, जे पण चांगलं आहे घेऊया आता शूट करून. मग लग्न सगळं टायमिंगवर होतं आज. चला हा पाहुणा कुणाकडचा आहे आणि हे कळलंच नाही शेवटपर्यंत, पण लग्न आणि ही मिरवणूक ह्या एकट्याच पाहुण्याने गाजवली. आता हा पाहुणा तिथल्याच गावकीचा आहे, या दोन्ही वराडांचा हा पाहुणा नव्हता, पण घेतले आणिच नाचून. आणि आपले कोल्हापूरचे 2 फोटोग्राफर काय करत होते काय माहिती, त्याचं व्हिडिओ आणलं इकडं फोटोशूटसाठी. आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी आता तिच्या मागं आमचा एक फोटो तिच्यासोबत. म्हणलं चल इकडे या, आपल्या इकडे घेऊया शूट. पाहुणे आरडावरडा करत आमच्या अंगावरती आले. म्हणलं चला बंद करा चला. मग काय निघालो आपण पण नवरीला घेऊन पटापट. अरे बोट चोरत होते का, मारामारी का कुस्ती खेळत होते, नुसते एकामेकाच्या वडावडी चालू होती. 1.5 तास का होईना पण लेट लागलं लग्न चालायचं. 1.5 तास तरी लेट झालेलं आहे. 12:30चं लग्न लागलं, 1:15-2 वाजता. टप्प्यामध्ये शूटच्या आजच्या आता येईल थोडं. नवरी निघाल तिच्या घरी, चालली बाय करते तिथल्या घरातल्यांना. चालू पण शूट घेऊ आणि संपू आपण पण काय निघाले आता नवरी. आता करून घेऊयात आपण पण पॅकअप आपला कॅमेरा. चालत आपला माणूस गाडीवरती वाट बघतो जे आपली. चलो शूट संपल्यावर झाला आमचा परतीचा प्रवास सुरू. जाता दादाला म्हटलं कुठंतरी थांबावं, मस्तपैकी गरमागरम चहा पिऊ म्हणजे एनर्जी येईल. चहा घेऊन मग आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासाला. मी त्याला म्हटलं मला सोड नवले ब्रिजपाशी, माझी गाडी तिथंच लावलेली आहे. नवले ब्रिजच्या इथं गाडी लावली होती, त्यांनी मला तिथं सोडलं आणि आता निघालो फ्री आपण.
झोप झाली नाही. आता झोप आली आहे कारण सकाळी लवकर उठलोय. आता डायरेक्ट घरी गेल्यावर चला तर मग जाऊयात आता घरी सरळ. तर मग आता पोचलो घरी. कोणी दरवाजा उघडलाय बरं. अयो घरी आल्यावर थोडी मलाही सुखाने बसून देणार आहेत आहे का नाही. 10 मिनटं अर्धा तास आराम केला की मग ह्यांची कामं चालू. खाली जायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचंय, याचंच लय चाललेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्या आईचा नंबर. ही त्याची आई. श्यामची जशी आई होती तशी रुद्राची ही आई. हा हे काय मला सुखाने घरात बसून देणार नाहीये. अरे वा वनिता काय म्हणलीस तू. काय 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 ऐकू आलं नाही मला एवढं. जोरात बोल ग मला ऐकू येत नाहीये. बोल बोल. रुद्र किती नाचायलाच लागलाय. हा माझ्या लग्नात नाचा बाळा. तर चला आता होऊन जातो खाली. त्याचं काय काम आहे बघू. आणि तिथं एक छोटंसं एक काम आहे ते करूयात. चला. बऱ्याच दिवसापासून माझी एक्झाम चालू होती त्यामुळे मी ब्लॉगमध्ये दिसलो नाही आणि मम्मी पण जास्ती बोललो नाही. त्यामुळे आज आपण बाहेर आलो. आणि आता आम्ही चाललोय वनिताला यायला बालाजीनगरमध्ये. तिला आम्ही बालाजीनगरमध्ये काहीतरी काम होतं म्हणून ती तिकडे गेली आणि मी रुद्र जरा धनकवडीत गेलो होतो. तर चला आता जाऊयात बालाजीनगरमध्ये आणि आपण वनिताला घेऊन घरी जाऊया. चलो. आता ही मायले कुठं फिरत आहेत काय ग. मला सोडून कुठं फिरताय तुम्ही दोघं. हा झालं फिरणं सगळं आणि आता पोचलो घरी. आता रुद्र यायला वरती त्याला लागली भूक. तर आई जेवायला वाढेल त्याला. आता बसतो जरा बघू. आता बिग बॉस लागला असेल तर बिग बॉस बघायचं. उद्या तर निवांत आहे. परवापासून शूट मग कंटिन्यू परत 5-6 दिवस. चला बिग बॉस लागले का बघूयात. आज बिग बॉस मध्ये फुल राडा फुल धुवाधुवी चालू होती. मजा आली आज बिग बॉस बघायला आणि आजचा दिवस पण छान गेला. तर आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. आजचा ब्लॉग बहुतेक खूप मोठा झालेला आहे पण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.